नमस्कार. शिक्षणाच्या हक्कासाठी रस्त्यावर आलेल्या युवकांचा आवाज लाठी बुक्क्यांनी, दडपशाहीने आणि धमक्यांनी कधीच दाबता येत नाही, हे अखेर सरकारलाही मान्य करावं लागेल. या आंदोलनाने प्रत्येक युवकामधील नेतृत्व जागे केलं. ही एका मंत्र्याच्या राजीनाम्यासाठीची लढाई होती असं मला वाटत नाही, तर देशातील शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शक, प्रामाणिक आणि विद्यार्थी केंद्रित बनवण्याची ही सुरुवात आहे. त्यामुळे शिक्षण व्यवस्था विद्यार्थी केंद्रित असली पाहिजे, त्याचा व्यापार होऊ नये, त्याचा बाजार होऊ नये, ही अपेक्षा भारतातल्या पालकांची आणि युवकांची आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं आम्ही स्वागत करतो. पण या राजीनाम्याने एका व्यक्तीचा हा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या गैरव्यवस्था, पेपरफुटी, भ्रष्टाचार, निष्काळजीपणा आणि शिक्षणातील राजकारण यांचं संपूर्ण उच्चाटन झालं पाहिजे आणि हीच भावना या आंदोलनाच्या मागे आहे असं मला वाटतं. प्रत्येक देशातील विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि विश्वासार्ह शिक्षण मिळालं पाहिजे, हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. आणि लाखो युवकांच्या स्वप्नांशी खेळणारी जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेची जबाबदारी पण निश्चित केली पाहिजे. दोषींना शिक्षा व्हावी, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत अशी सक्षम यंत्रणा उभी राहावी आणि यासाठी आपल्या सर्वांचा हा संघर्ष चालूच राहिला पाहिजे असं मला वाटतं. कारण पहिल्यांदा देशामध्ये युवक एकत्रित आले, युवकांनी संघटितपणा दाखवला आणि अराजकीय आंदोलनाला या देशातल्या सरकारला शेवटी चुकावं लागलं. राजकारणी पक्षांनी आपापल्या पद्धतीनं वेगळ्या स्तरावर आंदोलनं केली. अगदी दिल्लीला खासदारांनी एकत्रित येऊन आंदोलन केलं असेल, पण भारतातल्या गल्लीबोळामध्ये गावागावातून एक मोठा आवाज या निमित्तानं निर्माण झाला आणि दबलेला हा आवाज अनेक वर्षाचा असं वाटतं आणि त्यामुळं सगळेच रस्त्यावर आले आणि शेवटी देशातल्या सत्तेला त्यासाठी झुकावं लागलं. मी अभिजित तिटकेचं अभिनंदन करेन की त्याने परदेशातून तिथे येऊन त्या आंदोलनाची सुरुवात केली. त्याच्या मागं या देशातला युवा वर्ग जमा झाला. हे खरं म्हणजे या देशातल्या युवकांचं यश आहे. युवक काय करू शकतात हे आज या निमित्तानं दिसायला लागले आणि युवकांना अन्याय सहन करायचा नाही हे या भारतातल्या युवकांनी ठरवलेलं दिसतंय. उरलेल्या मागण्याही अभिजित तिटके आणि त्यांच्या संघटनेच्या सरकार मान्य करेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा युवा शक्तीला प्रणाम करून माझे 2 शब्द मी पूर्ण करतो.